तुम्ही मित्रांनो पाहू शकता विठ्ठलाची रांग आहे ते पाय या साईडला बघू शकता विठ्ठलाची सुंदर अशी प्रतिकृती साकारली आहे। पुंडलिक प्रदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर आणि आषाढीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण प्रति पंढरपूर वडाळा इथे आलेलो आहोत आणि वडाळ्याला इथे आपण जत्रा भरते ते आपण पाहणार आहोत आणि तसेच आपण इथे दिंडीही पाहणार आहोत। आषाढीला जर आपल्याला पंढरपूरला जर जायला मिळत नसेल तर इथे आपण बघू शकता इथे दिंड्या येतात खूप साऱ्या अशा प्रत्येक विभागातून अशा या दिंड्या येतात आणि आता आपण ती सर्व पाहणार आहोत हे दृश्य। तर ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। चल समोर मित्रांनी तुम्ही पाहू शकतात किंग सर्कल आणि इथून थोडं पुढे आल्यानंतर आता बघू शकतात आपण वारकरी सर्व जमलेले आहेत इथे वारीसाठी आणि आता आपण हा मार्ग पाहणार आहोत जामे जमशेद मार्ग। ते इथून आता विठ्ठल जे मंदिर आहे तिथे रांग सुरू झाली आहे। आता हे बघू शकता तुम्ही वारकरी इथूनच ही पाया पडण्यासाठी रांग सुरू झालेली आहे। आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत। तर चला मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकतात इकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्व भाविक जमलेले आहेत आणि इथूनच ही लाईन सुरुवात होते। पाहू शकतात तुम्ही खूप लाईन आहे आज। आता वारकरी पण आले तिथे विठ्ठलाच्या पाया पडण्यासाठी। तर चला आपण पुढे जाऊन बघू। चल त्या साईडने चल। आता तुम्ही मित्रांनो पाहू शकता विठ्ठलाची रांग आहे ते पाया पडण्यासाठी ही पाहू शकता तुम्ही आणि इकडूनच पुढे जाण्यासाठी विठ्ठल मंदिर आहे इथेच आता सर्व भाविक जाणार आहे विठ्ठलाच्या पाया पडण्यासाठी। तर चला तर आपण जाऊया। थोडं मित्रांनो पुढे आल्यानंतर आता आपण हे बघू शकतात श्री राम मंदिर वडाळा। इकडे भाविकांची गर्दी आहे पाया पडण्यासाठी आणि पुढे विठ्ठलाचं मंदिर आहे। इथून आता आपण पुढे जाणार आहोत। चला समोर तुम्ही बघू शकतात मेट्रो स्टेशन आहे दादर पूर्व। आता इथेच पुढे गेलेलं विठ्ठल मंदिर आहे। आता आपण जाऊया आणि इथे समोर बघू शकतात सर्व दुकानं आहेत छोटी छोटी मिठाईची। चला तर आता समोर पाहू शकतात आषाढी एकादशी निमित्त इथे स्टॉल लागतात मिठाईचे। तुम्हाला जसे पाहिजे तसे छोटे छोटे असे स्टॉल आहेत। इकडे आपल्याला जे खाजा तसेच पेठा आणि अनेक प्रकारचे असे पदार्थ इकडे स्वीट मिळतात। चला तर आता आपण ते बघणार आहोत थोड्या वेळाने। आता समोर बघू शकता तुम्ही लाडू दिले जात आहे सर्व भाविकांना जे लाईनीत आहेत उभे लाडू दिले जात आहे राजगिरीचा लाडू। चला आता पुढे जाऊन बघूया। आता इथे बघू शकता तुम्ही लाडू वाटप आहे समोर सर्व भाविकांना लाडू दिला जात आहे। आता मित्रांनो आपण पाहू शकता जी दिंडी असते त्याचं शिल्प इथे साकारलेलं आहे खूप सुंदर असं बघू शकता। खूप छान असं हे केलं आहे रंगकाम पण एकदम छान आहे आणि वर पाहू शकतात तुम्ही विठ्ठल आहे। समोर मित्रांनी पाहू शकतात इथे आपण विठ्ठल मंदिराची इथे आपण आलेलो आहोत आणि इथे ही बघू शकता तुम्ही गर्दी वर। आता या पायऱ्या त्या पायऱ्यांवरून ही लाईन सुरुवात झालेली आहे वर जाण्यासाठी आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व भाविक आले आहेत वारकरी पण आले आहेत। आता हे बघू शकतात तुम्ही आणि हा प्रवेशद्वार आहे पुढे जाण्यासाठी। चला श्री विठ्ठल रखुमाई चौक सावळे सुंदर रूप मनोहर माझा वडाळा। तर हे बघू शकता तुम्ही मित्रांनो वारीचं सुंदर असं दृश्य इथे साकार केलेलं आहे शिल्पामध्ये आणि इथून पण आता लाईन बघू शकतात भाविकांची विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी। ही कुठं लाईन आहे मंदिरासाठी।
आता बघू शकता तुम्ही इथे वारीमध्ये आपण हा फुगडीचा खेळ पाहू शकतो, मराठमोळा फुगडीचा. आता ही आपण बघू शकतो गवळण इथे सुरू आहे. आता या महिलांचा हा खेळ पाहू शकतो तुम्ही. गळाभेट असं दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि एकमेकांच्या अशा पाया पडत आहेत. आता ही पाहू शकता तुम्ही मित्रांनो, टिया लावण्याची पद्धत, मस्त की टिया लावण्याची. तर हे समोर तुम्ही बघू शकतात वारी आलेली आहे. याची इथूनच सुरुवात झालेली आहे वारीसाठी. सर्व भाविक आहे ते बघू शकतात तुम्ही. भाविकांची इथून सुरुवात झालेली आहे. त्या वारीला पण सुरुवात झालेली आहे आणि विठ्ठल मंदिराकडे आलेले आहेत. MSCIT या संस्थेने ही वारी काढलेली आहे विठ्ठलाची. पंढरी जाऊन काही वेड्यानं पाहिली हरी नामाची गजनी बाई. तर्फे मोफत प्रथमोपचार केंद्र, आरोग्य चिकित्सा शिबिर. आणि तसेच आपल्याला इथे चेकअप झाल्यानंतर आपल्याला इथे तुळशीचं रोप असं दिलं जातं. तर तुम्ही पाहू शकतात प्रत्येक माणसाला एक एक तुळशीचं रोप असं दिलं जातं. आता ही बघू शकतात लेझिम खेळताना शाळेतील मुलं. समान मित्रांनी पाहू शकतात. आता येथील दिंडी येते.
पाहू शकता दुसरी दिंडी इथे आलेली आहे माऊलीची.
साईडला बघू शकतात विठ्ठलाची सुंदर अशी प्रतिकृती साकारली आहे. खूप सुंदर असं विठ्ठलाचे आहे, सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे विठ्ठलाची, खूप छान आहे. नंतर आपण मित्रांनो पाहू शकता तिसरी दिंडी इथे आलेली आहे. पुढे आल्यानंतर अजून एक दिंडी आलेली आहे, चौथी पाहू शकता. विविध वेशामध्ये विठ्ठल रुक्माई आपल्याला पाहायला मिळतं. बघू शकतात लाईन आहे खूप भाविकांची दर्शनासाठी. आणि इथे आपण छोटे छोटे स्टॉल बघू शकतो. पुढे असे स्टॉल आहेत, अनेक खेळण्याचे पण आहेत. इकडे पुढे दुकान आहेत अजून खेळण्याची, तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे सर्व मिळणार जत्रेमध्ये. बघू शकतात तुम्ही लाडू आहेत, तसेच हे फुटाणे आहेत, समोर खाजा आहे, मिठाई आहे, सोनपापडी आहे, तसेच आंबापोळी बघू शकतात. इकडे आपल्याला सुकामेवा आहे, इकडे बघू शकतो प्रसाद. हा राजगिरीचा लाडू आहे, तसेच ही राजगिरीची हे चिक्की बघू शकतो, खूप सुंदर अशी आहे. तर आज आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही वडाळ्याला आलो होतो. इथे प्रति पंढरपूर असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, इथे आम्ही दर्शन घेतलं. तसेच आम्ही इथे दिंडेही पाहिल्या, वारकरी संप्रदायाचे भजन पाहिले. तसेच इकडे विविध वेशामध्ये विठ्ठलाच्या रुक्माईच्या सर्व असे वेश आम्ही पाहून झालं. तसे छोटे छोटे स्टॉल होते तेही पाहिले. खूप इथे मजा वाटते इथे आलेलं वडाळ्याला. तर हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.